अनेक छोट्या मोठ्या देवता धारण करून हे सगळं त्याचा आत्मा भाव मलिन करतोय आणि हे आत्मे हे ज्ञान ऐकण्यासाठी आलेले आहेत. जसं त्यांना खूप अनंत वर्षापासून भूक आहे आणि ती तृप्ती आता आम्ही करून देतोय. कळलं का? आता तुम्हाला पंचपक्वान्नाचं भोजन म्हणजे ज्ञान देतोय. बरं हे ज्ञान काय? कधी तुम्हाला सांगितलं का या ज्ञानाची प्राप्ती काय आहे? जन्म मृत्यूचं रहस्य काय आहे? हे मानवी जीवन तुम्हाला का दिले परमेश्वराने? का दिले? बरं आपण जीवन कसं जगलं पाहिजे, आपण नेमकं कोणतं कर्म केलं पाहिजे, यातून आपला उद्धार आहे. जन्म आलेला आहे मान्य आहे आणि सगळं सोबत घेऊन आलेलं आहे. ऋण, शाप, गडराट, वैर, हत्या हे सगळे दोष घेऊन जन्माला घेऊन आलेला आहे. बरं हे सगळे ऋण वैर याची परिचय आपल्याला कोण करून देईल? एक एक कर्म सविस्तर कोण समजून सांगेल आपल्याला? गुरु कशासाठी असतात? बरं तुमच्या जवळपास काय देवता कमी आहेत का? मंदिर कमी आहेत का? हे ठिकाण कळत नाही का? मला सांगितलं इकडे बसता येते का? बरं असं कुठला कर्म केलं पाहिजे? एवढं माणूस शून्य निर्माण केलं. बघा ना, माझ्याकडे काहीच नव्हतं आणि मला सगळं मी माझ्या हाताने मिळवलंय. काय मिळवलं? तू कर्माची कळलं नंगा नंगा काय मिळवलं? बाहेरच्या प्रॉपर्टी आणि बाहेरची प्रॉपर्टी मिळवून तू काय करणार आहे? लोक टाकणार आहे. कोणाला देऊन जाशीलच ना. माझ्यासोबत कुठले कर्म आणि कुठे पुरुषार्थ टाकला? पशुतुल्य बैलासारखं जीवन खर्च केलं. नेमकं काय? कशाला जन्म दिलाय? काय मिळवायचंय? बरं कुणाला संपत्तीचा याचा त्याचा गर्व आहे का? मी पण आहे का? अरे मी खूप मोठा माणूस आहे, पैसावाला आहे. त्याने एकदा जाऊन स्मशानात रोड मारून स्मशान भूमी माहिती ना गावची जायचं, त्याचं अस्तित्व काय त्याला पाहायचं. एकदा का बॉडीतनं प्राण आत्मा निघाला काय होतं? सांगा जरा. काय म्हणतो आपण? लाश, प्रेत आणि बॉडी म्हणतो ना. त्याने किती कमवलं, काय कमवलं, जरा ठेवलं जातं का? ते काय म्हटलं जातं? अरे झाले का 3 वाजता या 4 वाजता या घेऊन जा. काय बॉडी ठेवली, प्रेत ठेवले. डायरेक्ट प्रेत नाव होतं. नावाने बोलतो का आपण? आहे आपलं अस्तित्व काय? प्रत्येकाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मरण हे अटळ आहे. हे सत्य शाश्वत कधी लपून राहत नाही. प्रत्येकाला आहे. परमेश्वरा ओळखला आहे. स्वामी जास्त थांबला त्याला बोलला 22 वर्ष थांबले. नंतर त्याला नावाला समाप्ती करावीच लागली ना. बरं अनेक अवतार रामकृष्ण सगळ्यांना जावं लागलं. तिथं काय स्वरूपाने आले का? मग कमी वेळात आपण ज्ञान कशी प्राप्त करावी, गुरूंची भक्ती कशी करावी, कुठले कर्म करावे, त्याने आपला उद्धार होईल असं कोणी मला सांगितलंय का? आम्ही गुरु गेले हो मग जातो ना, बैठकीला जातो. अमुक मोठा अवतारी बाबा आहे आमचा गुरु. बरं मग काय त्याने मंत्र दिले करतो आम्ही जपतो. बरं छान. मग तुमचा आवाज काय? नाही आम्ही कधी खातो, मांसाहार करतो, आम्ही रोज खातो. आमच्या गुरुने आम्हाला सांगितलंच नाही हे कधी खाल्लेलं चुकीचं आहे का चांगलं आहे. फक्त या बैठकीला त्यातून तुमचं सुटेल आणि आम्हाला 30 वर्ष झाले 40 वर्ष झाले तरी आम्ही कचरा पडतोय. माझ्याची आम्हाला गरज नाही. म्हणजे आपले चांगले का? त्या गुरुला किती माग लागेल? ते गुरु तुम्ही जर आहार चुकीचा ठेवला, जे गुरु केले ते अनंत कोटी नरकात पडणार आहेत. त्या गुरुने ज्ञान दिलंच नाही. आहाराचं महत्व काय? गुरु केल्यानंतर माहिती का? पोटवर गुरु नसतो, देवालयात नसतो, तुमच्या अंतरात्म्यात त्याचं स्थान असतं गुरुंचं. तुम्ही केलेले कर्म चुकीचे ते गुरुंना लागतात. कळलं का? गुरु शिष्याचं काय नातं असतं? तुम्ही जर चुकीचे कर्म केले आणि चुकीचे व्यवहार केले, जर तुम्ही गुरु मानतात तर ते गुरुंना द्रोह लागतात. आणि तुम्ही चांगले काम केले आणि नंतर मग गुरु तुमच्या अनेक वाटा मोकळ्या करून देतात अध्यात्माच्या आणि तुम्हाला या प्रपंचातून परमार्थाकडून अतिशय उच्च जागेवर बसवतात. त्याला गुरु म्हणतात. कारण तुमच्या अंतरात्म्यातच परमेश्वराचं स्थान आहे आणि हे स्थान याची प्राप्ती करून गुरु देतात. कुठले कर्म केले पाहिजे आपण आयुष्यातून? काय केले पाहिजे मला सांगा बरं. कोणी घेऊन गेले याच्या आधी कोणी घेऊन गेले? स्वामींना करण्याच्या आधी कोणी घेऊन गेले त्यांनी मोठी करावं करा गुरु केले. बरं गुरुने सांगितलं का नॉनव्हेज खायचं नाही खायचं? ताई इकडेच बघा, गुरुने सांगितलं तुम्हाला मांसाहार करू नये सांगितलं. कुठल्या देवाला बोलाव्या
कुठला मंत्र बदलावा यातून आपला बघा अडाणी आणि सुशिक्षित याला काही लागत नाही अध्यात्माला. अडाणी बाईचा लवरूप होतो ललित आवाज दिला भाव मन निर्मळ पवित्रता पाहिजे. कोणाची निंदा नको, नालिश नको, रोवण नको, छळ नको, इकडचं तिकडे नको. हे मोठे मोठे भाव आहे. कोणाचं घर बिघडू नको, घरात कोणाचा कलह निर्माण न करून देणं. तुम्ही गुरु केला ना मग तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे. तुमचा आहार हा पवित्र आहार, शुद्ध आहार शाकाहार, मानवाचा आहार. मानवाचा आहार काय? शुद्ध आहार शाकाहार. तुम्हाला सोडले जे वाघ आलेले आहे तो वाघ कसा करतो माहिती ना, माणूस पकडतो आहे वाघ असो. आता आजकाल बिबटे सगळ्या ठिकाणी मिळते आहे का? बिबट्याचा प्रवेश झाला इकडे किंवा हिंसक पशुपक्षी ज्यांचा आहार मांस आहे त्यांची विशिष्ट कला परमेश्वराने दिलेली आहे. जशी कला मानवाला दिली का दिली आहे त्याला वेगळे सूर दिलेले आहेत, मग त्याला ते वेगळे मांस खायला. मानव हा परमेश्वराचा अंश आहे म्हणून ती आकृती बघा दत्त महाराज कसे होते, स्वामी महाराज कसे होते, ते मोठे परब्रह्म झाले. त्यांची आकृती मानवाची होती. मग आपण परमेश्वराचे अंश आहोत, आपली आकृती मानवाची. आणि मानवाचा आहार जो असेल तो शुद्ध शाकाहार. आहार खूप महत्वाचा आहे. आहार खूप महत्वाचा आहे. तुम्ही गुरु केले आणि तुमचा आहार बदलला नाही, तो गुरु आणि तुम्ही बस नरकाच्या ठिकाणी उलट नरकाचे मोठे राज्य होतं, अनंत काळापर्यंत होतं. म्हणून आहाराचं एवढं महत्व आहे. आहाराने शरीर पालन पोषण केलं जातं. ते शरीरामध्ये किती प्रकारचे आहारापासून घटक तयार होतात? 7 प्रकारचे घटक तयार होतात. मग शरीरात काय तयार होतं आहारापासून? रक्त, मांस आहे ना आपले तयार होत नाही, मज्जा, अस्थि. शेवटचा जो प्रकार तयार होतो तो माणसाचा वीर्य तयार होतात, स्पर्म्स, स्त्री असो पुरुष असो. आणि या आहारातूनच जर सात्विक आणि उत्तम आहार असेल तर मन उत्तम असतं, बुद्धी चांगली असते. काय असतं? सात्विक आहार असेल तर बुद्धी चांगली असते आणि शरीर हे तंदुरुस्त असतं. जर चुकीचा आहार असला तो होईल कसाही वाढतो आणि त्याचं डोकं कसं असतं मग कठीण असतं फार. चुकीचा आहार म्हणजे काय? तामसिक आहार, नॉनव्हेज खाणं. नॉनव्हेज सारखं वाईट कुठलीच गोष्ट नाही. कितीतरी जन्म त्याचा त्रास आपल्याला होतो. बघा आपलं शरीर आहाराने बघा 2-4-5 दिवस तुमच्या आहार बिघडतात की नाही? बिघडतात ना. मग उत्तम आहार असेल तर उत्तम मन असतं, शरीर धड, प्रकृती आपण हेल्थ म्हणतो ना. मग आहारावरती सगळं डिपेंड आहे. आजकाल 30-40 वर्षानंतर डायबिटीज, बीपी, हार्ट अटॅक, 18-20 वर्षाच्या प्रमाणात अटॅक झाले. आणि काही शेतात काम करणारे पोरं. आहाराचा बॅलन्स आपला व्यवस्थित झाला पाहिजे. आहार जर व्यवस्थित नसेल तर मन व्यवस्थित नसेल आणि मन जर चुकीच्या दिशेला असेल मग चुकीचं मन काहीच होतं. छळ, कपट, भ्रष्टाचार इतरत्र या मनाला लगाम लावण्यासाठी गुरु केले जातात. कशासाठी? मन नियंत्रित करण्यासाठी गुरु केले जातात. बरं, आता अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली. बरं, ते कोणत्या वेळेला सांगितले? किती वर्षपर्यंत त्याच्या सोबत तो राहत होता, मित्रसारखा राहत होता. हा त्याला काही बोलायचं कृष्णाला मैत्री होती ती आणि ती मैत्री रूप त्याला स्वीकारले कृष्णाने. कृष्णाला म्हणजे ताकद कोणाची होती का? तो कधी कधी त्याला शिवे घालायचा मैत्री सुरुवात असताना, टिकल करायचा, काही बोलायचा. कृष्ण मित्र म्हणून मानलेला होता आणि मित्र स्वरूपात त्याला स्वीकारलेलं होतं. बरं, सगळं संपलं त्याचं काय? जेव्हा बघा गीतेची वेळ कधी आली जरा विचार करा. गीता सांगण्याची वेळ कधी आली? काही सज्ञ लोक आहेत मला काही शिक्षक लोक असतील त्यांनी जरा लक्ष द्या. गीता भगवंतांनी ही बघा भागवत धर्म आणि गीता एवढे सर्वश्रेष्ठ आहेत ना. इथून अनंत जन्माला जन्म होतो. गीतेपासून विश्वातील सारे धर्म तयार झाले. गीतेसारख्या विश्वास कुठेच नाही. गीता मिळवली दत्तप्रभूंनी, आत्मसात केली. गीता मिळवली श्रीपाद प्रभूंनी, ते ज्ञान मिळवले, तप केले म्हणून ते उच्च कोटीचे देव झाले. नृसिंह स्वामी महाराज, कोटी स्वामी महाराज. संपूर्ण गीतेचं तत्वज्ञान आहे, दुसरं काहीच नाही. अखंड ब्रह्मज्ञान आहे. या गीतेचा अभ्यास काय असतो? बरं, एवढं सगळं आमने सामने दोन सैन्य एकत्र आणून सोडले भगवंताने. सगळं कथा कविता तो महाभारतात कृष्ण. समजलं
करता करता तो होता समोर शत्रू पक्ष आहे आणि बघा त्यावेळेस श्रीकृष्णाच्या पक्षात फार कमी लोक होते, विरोधाला प्रचंड होते आणि विरोध करणारे भीष्म पुत्र, गंगेचा पुत्र, सूर्याचा पुत्र कर्ण मोठमोठे देव सुद्धा होऊ शकत नव्हते. त्यांना कृपाचार्य, चिरंजीवी, द्रोण असे फार शक्तिशाली ऋषी मुनी संत सुद्धा त्यांचे नावे लागत नव्हते. देव देखील, इंद्र देखील लागत, ब्रह्म सुद्धा लावायचा कुणाला? भीष्माला. आणि परशुराम सम्राटाचा गुरु होता भीष्माचा. त्या परशुरामाने 16 वेळेस पृथ्वी ज्ञान क्षत्रिय केली, त्याला अगदी पूर्ण मान दिली. भीष्माने त्याला हरवलेले, त्या ब्राह्मणाला, परशुरामाला. असा तो भीष्म कृष्णाच्या विरोधात होता. हा कृष्ण पात्र किती घडला आहे, न समजण्यास कृष्ण पात्र आहे. तर अशा वेळेस अर्जुन पूर्ण थकलेला. अर्जुनाला सांगितलं, अरे बाबा, हे सगळे शत्रुसेना आहे, तुझे बाबा, काका, हे सगळे तुझे गौरव भाऊ, ही सगळी जीव सेना आहे ना, या सगळ्यांना तुला मारायचे आणि तुझे जिंकायचे. तेव्हा तो बघा इतका हतबल झाला. तो म्हणतो, अरे भगवंता, जे माझे आजोबा भीष्म त्यांचा प्रताप ऐकून ऐकून मी मोठा झालो आणि त्यांचा पराक्रम ऐकून ऐकून आम्ही मोठे झालो आणि मी त्यांना मारू, तू त्यांना मारायला सांगतोय? माझे गुरु द्रोण, मी त्यांना मारू? कृपाचार्य आणि सगळी सेना, माझे भाऊ यांना मारून मला काय सत्ता मिळवायची? माझी आईची बात इच्छाने सत्ता मिळवायची, त्यापेक्षा मरण आलेले चालेल. स्वतःचा गांडीव म्हणजे धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाचं नाव गांडीव, त्याने खाली सोडून दिला आणि ढसा ढसा रडायला लागला. आता भगवंताला वाटलं, कशासाठी अवतार घेतला भगवान श्रीकृष्णाने? गीता ज्ञान देण्यासाठी. आता भगवंताला वाटलं, योग्य वेळ आलेली आहे, आता माझा भक्त पूर्ण खचलेला आहे, आता याला वर आणण्यासाठी मला हे ज्ञान सांगणं गरजेचं आहे. आता ही वेळ आहे, माझा स्वयं आत्मप्रकाश गीता मी याला सांगेन. कर्माचं ज्ञान देईन, धर्माचं ज्ञान देईन, भक्तीचं ज्ञान देईन, विरक्तीचं ज्ञान देईन. मोह आसक्ती काय असते याला मी समजून सांगेन. या मोह पाशात त्याने गांडीव सोडलाय खाली. विचार करा, अशा वेळेस भगवंताने 18 मिनिटात गीता सांगितली. याची माझ्यासाठी बोलले नाही ते बाळगणारे असं माझ्यासाठी बोलत नव्हते. मूक शब्द बोलले नाही आणि कुठलीही भाषा नव्हती. त्याने आंतरिक प्रश्न विचारले अर्जुनाने आणि ते गीतेच्या माध्यमातून भगवंताने उत्तर दिले. गीता आणि भगवंताचं त्यावेळेस सगळं ज्ञान सांगून झाल्यानंतर हे शाश्वत आहे का, हे तू सांगतोय खरं आहे का? म्हणून भगवंताला विराट स्वरूपाचं दर्शन दाखवावं लागलं आणि विराट स्वरूप जेव्हा दाखवलं तेव्हा अर्जुनाने सत्य मानलं आणि त्या विराट स्वरूपामध्ये महाकाल नावाची एक देवता होती आणि त्या देवतेकडे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस सगळे त्या जवळामध्ये सगळे शत्रू पक्ष सैन्य मारत होता आणि माझं मान पडले, माझं काही हातपाय तुटले, कोण कसं म्हणतंय हे सगळे मरताना त्याला दिसले आणि त्याला तुझा उशिरा दिसला. अरे भगवंता, आपण युद्ध जिंकलोय. हे सगळं त्याला दाखवलं विराट स्वरूप. जशी त्याला दिव्य दृष्टी दिली, त्याला तशी दृष्टी नव्हती. संजय नावाचा दिव्य दृष्टी होता. तो धृतराष्ट्राला सांगत होता, लाईव्ह आपण लाईव्ह ऐकतो ना, लाईव्ह पाहतो ना मॅचेस, तसं लाईव्ह तो त्याला सांगत होता. त्याला तो राजा होता, आनंद होता आणि त्यामुळे त्या सगळ्या बाबी लाईव्ह त्याला सांगतायला आणि त्याला त्या भगवंताचं दर्शन घेता आलं. त्या व्यास मुनी, पराशर मुनी आणि भीष्माकडे ब्रह्मज्ञानाचा साठा होता. आवाज येतोय का माझा? लाईट गेली काय? सपोर्टेड आहे का काही? आहे का? डीजे आहे का? चला, तर सपोर्ट भीष्माला ब्रह्मज्ञानाचा एक भाव त्याच्याकडे होता म्हणून भीष्माला त्या भगवंताचं दर्शन झालं. पण तरी त्याची अवस्था भीष्माची त्या कृष्णाच्या विरोधातच होती. आता हेच तुम्हाला मी द्यायला आलेलो आहो. इथं भैरवचंडी झाली, इथं नवदुर्गा या ठिकाणी उपस्थित आहे. आज
काय नवदुर्गा या ठिकाणी 3.5 शक्तीपीठ आज या ठिकाणी आलेले आहेत आणि ही दृष्टी तुम्हाला नाही पण ही दृष्टी आम्हाला आहे. या यज्ञाला आपण 11 किंवा 1 प्रदक्षिणा मारावी आणि एक नारळ आपण त्या पुढच्या भागाला स्पर्श करावा. स्पर्श करून तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या भगवंताला सांगावं. आपण हे भैरवपिंडी कशासाठी केली माहिती का? कशासाठी? हे भैरवपिंडी विश्वाच्या कल्याणासाठी आपण करतोय. विश्वाच्या कल्याणासाठी आपण भैरवपिंडी करतोय. काय करतोय? विश्वाचं कल्याण म्हणजे काय? बघा, आजकाल जीव अजिबात ऐकत नाहीये. त्यांना सांगितलं नॉनव्हेज खायचं नाही तर लगेच ते सांगणारा सोडून देतात आणि नॉनव्हेज खातात. दुराचार व्यभिचार नसानसामध्ये करत राहिला आहे आणि यातून काय होतंय? कर्म चुकीचं जीवांचं होतंय म्हणून भूमीचा भार पापाचा वाढतोय. बरं, पंचमहाभूतांची ओळख करून देऊ का? पंचमहाभूत ते काय असतात? हे आपलं शरीर आपल्या आई वडिलांपासून मिळतं, पण हे कशाचे बनले माहिती का? हे शरीर कशाचे बनले? पंचमहाभूती. एखादा व्यक्ती मेल्यानंतर आपण काय म्हणतो? तो पंचतत्वात विलीन झाला म्हणतोय. पंचतत्वात म्हणजे तो हे सगळे शरीर पंचतत्वात गेलं. म्हणजे पंचतत्व कोण आहे? अग्नी, जल, वायू, भूमी आणि आकाश. Received 120 rupees on Google Pay for business. आपण आता शरीराला आणि टाकले लावला. काही लोक काढतात भूमीमध्ये, आहे की नाही? तर त्यात सुद्धा ते सगळं पंचमहाभूतांमध्ये आपलं शरीर जातं. आता हे पंचमहाभूतांचे जरा करून देऊ का? त्याच्याशिवाय आपण राहू शकतो का? बरं, जल आपल्या शरीराला गरजेचं आहे ना? जलाविना आपण राहू शकतो का? शरीरात जल गरजेचं आहे. ते पंचमहाभूत एक घटक आहे. मात्र अनादिकाळापासून जल पवित्र मानले गेले, आहे का नाही? पूर्वीच्या काळाची नदी या तलाव ज्यांना खूप पवित्र मानले जायचं, त्या तलावाजवळ नद्यांजवळ देवतांचा निवास असायचा. आता सुद्धा 5 प्रमुख नद्या आपल्या कुठल्या सांगेल? गंगा, गोदावरी, यमुना, नर्मदा, कावेरी. या 5 मोठ्या नद्या आहेत. तापी, सुरेशपुरी. तर या नद्यांच्या काठावरती फार मोठे तीर्थक्षेत्र आहेत की नाही? आहेत ना? सर्व देवता या ठिकाणी विसावलेल्या आहेत, बरोबर ना? तर या सर्व नद्या त्यांच्या काठाशी महादेव, दत्त, विष्णूच्या एक अवतार रामकृष्णानी अनेक संन्यासी पंथ या सगळ्या नद्यांच्या किनारी विसावले. विशेष करून गोदावरी, गंगा या ठिकाणी फार मोठे देवता या नदी किनारी आहेत ना? त्यांनी स्थान गावात निवडले का? देवतांचे स्थान सगळ्या आपल्या जवळपासच्या नद्या किंवा या एरियामध्ये असतात. आपल्या गावाची मंदिर ही कुठे असतात? गावात असतात का? गावाच्या बाहेर मंदिर असतात. काही देवता गावात राहतात, काही देवता गावाच्या बाहेर असतात. शिव हे दैवत कोणाचं माहिती का? शिव म्हणजे काय? ते गावातलं दैवत आहे. पण शिव कुठे राहतात? शिव कुठे राहतात माहिती का? शिवाचं स्थान शिव आणायला काय करतात माहिती का? भस्म. भस्म म्हणजे काय? स्मशानाची राख. स्मशान. शिव म्हणजे तुम्ही पिंडाची ओळख करून घेतली. हे कोणाला नाही शिकली का? मला असं झालं नाही म्हणलं. शिव माहिती का? तुम्ही एकाला ऐकते ना व्यवस्थित? ज्ञान देऊ का? बंद करून देऊ? एकाला सरळ शिव हे दैवत काय? थोडंसं असं रिस्पॉन्स द्या ना. हो नाही घेतली म्हणा. काही जणांनी सर्व सर्व असं वागायचं बघा. सर्व या मध्ये इकडे स्वामी तिकडे नाही दक्षिण मुखाला ऐकू. शिव हे स्मशानाची देवता आहे आणि गावात मंदिर कधी बांधत नव्हते जुन्या काळामध्ये. गावाच्या बाहेर असलेली शिव मंदिर. आता तुमचा धीरे धीरे तुम्ही गाव ओलांडून शेतात पण राहायला लागले सगळ्या ठिकाणी, आहे नाही? जी एक विशिष्ट गावाची शिव असायची, शिव म्हटलं जायचं ते शिवाच्या बाहेर शिवाची मंदिर असायची. कारण ती दैवत काय? स्मशानात राहणारे शिव. त्याचा कैलास जरी असला ना त्याची प्रतिकृती कशी होती माहिती का? वेळेसारखी. जरी तुम्ही पाहिले तरी बसून लावले चालू पाहिजे
गुरुजींना देवाला भस्माचं काय महात्म्य आहे ऐकलं का ते? की वामदेवाचं भस्म ऐकलं ना, त्यात तो उलटा बनवला असतो, तात्काळ तो सुटून जातो. तर भस्म म्हणजे उलट भस्म नाही, हे भस्म नाही. भस्म कुठला माहिती का? जिथं प्रेतात्म्याची जितेची राख असते ती राख उचलून शिवाच्या अंगाला लावतात. भस्म त्याला भस्म म्हणतात. आपल्या चाललं नाही ते, कारण त्या संसाराची राख झाली ते भस्माला लावलं की विरक्ती येते. विरक्ती म्हणजे काय? त्या प्रपंच मोहमायापासून ते शिवाला विरक्ती येते. कळलं का? माहिती ना, तो अशी राख लावला भस्म जाते आणि जवळ मोठ्या वगैरे प्रेतात्म्याचे सगळे ठेवलेले असतात. भूतप्रेत सगळं त्याचे सैन्य आहे. माणसं शिव जर आपल्या गावात असला आणि शिवाच्या पिंडीवरती नाग असतो माहिती का? नागदेवता त्यांना प्रपंच चालत नाही. शिवाच्या मंदिराजवळची जी काही घरे आहेत ना 100 मीटर पर्यंत बघा त्यांना किती त्रास आहे. स्वतः मी परीक्षण करा. शिव नाही ज्या ज्या मंदिरांची कळसाची सावली त्याच्या घरांवर पडते त्या घरांचा भाग किती नुकसान होते. सगळं पुणे संपून ते घर भाव मार्गाला जातात. कर्जबाजारी, नेहमी आजारपण, अपयश, शत्रू, पीडा अशा या बाबींमध्ये ते घर त्रासलेले असतात. त्यांना आता तिथून वाचवेल कोण? आम्ही सगळ्या बाबतीत वाचवायला आलो तुम्हा सर्वांना. आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय, ज्ञानासहित, भक्तीसहित आणि शक्तीसहित. तुम्हाला मी सगळे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलोय. प्रथमच आणि जाफराबाद मध्ये खूप सेवेकरी आहेत आणि त्याला खूप अनुभव आलेले आहेत. खरे ना ते? रणवेदे आहेत ना? रणवेदे कुठे त्यांचं कार्य बरोबर ना ते? खूप अनुभव आले लोकांना या ठिकाणी आणि अनुभव आले आणि प्रत्येक घरात लीला झाल्या स्वामींच्या, म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. आणि प्रत्येक व्यक्तीचं काम करायला आलोय. कुठे काम आलेला सांगता काय म्हणून कामाला तुमचे काय काम आहे? 0 मिनिटात काम होतील. आम्ही सांगतो तसे कर्म करा. उच्च दिशा बघाय काम काय 0 मिनिटात करून टाकू. वेळ लागणार आर्थिक परिस्थिती करून टाकू, हरकत नाही. आरोग्याच्या समस्या तात्काळ निवारण करू. त्याला एवढं काम करायला अरे गीतेचं ज्ञान आणि कर्म नेमकं कुठलं करावं याची घोषणा आम्हाला द्या. आजपासून कधीच नॉनव्हेज खायचं नाही. नॉनव्हेज खाल्ल्याने इतकं वाईट होतं. आकाशा एवढा कागद, समुद्र एवढी शाही, नॉनव्हेज मांसाहार खाल्ल्याचे जर मी तोटे सांगितले ते अपूर्ण पडतील. जन्मोजन्मीचे कर्म भोग भोगावे लागतात. जेवढे तुम्ही मासे, कोंबड्या, बकरे खाणार तेवढे ते त्या त्या जन्मात मानवाला येतात, मानव जन्म घेतात आणि तुम्हाला त्या त्या जन्मात जाऊन त्यांचं भोजन बनावं लागतं. हे काय शरीर काय माहिती का? शरीर काय रोज कामावर घालायची आणि काढायची, तसं हे शरीर आहे. कर्माने शरीर मिळतं हे तरी काहीच माहिती नाही आपल्याला. ते शरीरावर आपण किती प्रेम करणार. कर्माच्या नियतीच्या कर्म द्वंद्वानुसार हे शरीर धारण होतं. आता जर या जन्मात आयुष्यभर काहीच ऐकलं नाही, धर्म पाळला नाही, 84 लक्ष योनी फिक्स आहे. आणि ही 84 लक्ष योनी भोगता भोगता 100 कोटी वर्ष त्या जीवाला यातना होतात. किती? 100 कोटी. आता इथून माहिती का पाप पुण्याची बेरीज केली जाईल. पाप विवाद नसेल ना तर नरकात सगळे 91 प्रकारचे नरक आहेत. त्या 91 प्रकारच्या नरकामध्ये आपल्याला प्रचंड या आजच्या जन्माच्या कर्माची यातना भोगावी लागतील. आणि त्यातून सुटला तर मग याचा वैश्वची होणे आणि त्यानंतर मानव जन्म मिळतो. अरे स्वतः कुठे भविष्यामध्ये राहू नका. मानव जन्म फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ. परत 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 मानव जन्म मिळत नाही आणि असे गुरु मिळत नाही की तुम्हाला ते सविस्तर समजून सांगेन. कुठल्याच वाटेला आपला प्रपंच करा, नेट करा, थोडा ज्या महान संतांनी जी वाट धरली आहे ती वाट तुम्ही धरा. परत काळ फार कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. सेवा साधना अशी सेवा साधना करा आयुष्यात, अशी सेवा साधना करा. तुमचा भगवंत देवालया न तीर्थात न कुठे त्याला करवणार नाही. हे शरीर काय धरलं पाहिजे, कारण त्याचं घरस्थान भगवंताचं घरस्थान आपल्या शरीरात. आत्मा तोच परमात्मा आहे. आणि हे सगळं साधन आत्म्याची जर क्रिया प्रतिक्रिया काय असेल तर गुरु आहे. गुरु
गुरु तुम्हाला बघा तीर्थामध्ये मजा नाही, तीर्थामध्ये फार मोठी ऊर्जा आहे. आणि ते त्या भगवंताची ऊर्जा आहे, त्याने तो केले आणि तो अनाथ आहे, तिथे अनाधिकारापासून बसलाय. 12 ज्योतिर्लिंग सगळे सृष्टीचं प्रमाणाचं चलन तिथून होतं. 51 शक्तिपीठ ही अतिमाय आदिशक्ती बसली आणि तिचे प्रत्येकाचे इतिहास आहे. आणि ते 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्राला दिले. 12 ज्योतिर्लिंग तुमचं विक्रांत उदाहरण करतील. त्या सर्वांमध्ये सर्व तीर्थांमध्ये प्रत्येक तीर्थ आहे. आता महालक्ष्मी तुम्हाला काय देते, संपदा देते. ज्योतिर्लिंग काय देतात, तुम्हाला आरोग्य, सुख, ऐश्वर्य, भोग सगळं देतात. पण गुरु काय देतात? या गुरुचरणी कोटी कोटी तीर्थ असतात विराजमान. एकदा का गुरु मिळाला की तीर्थांची भटकंती थांबून जाते. अज्ञानवश आपण तीर्थ करतो. हे सर्व तीर्थ गुरु भक्ताला सहज आशीर्वाद द्यायला भेटायला येतात. आपला योग काय लक्षात घ्या, सेवा साधना काय. बरं सांगा, तुम्ही कुठल्याही तीर्थस्थानी गेलात, मला सांगा, ज्योतिर्लिंगामध्ये गेला, कुठेही गेला तिथं ब्राह्मणाचा माहिती ना बसलेले असतात. ब्राह्मण रात्र दिवस 24 तास ब्राह्मण त्या मूर्तीजवळ, त्या तीर्थाजवळ असतात. आणि तुम्ही 8 तास 10 तास एक दिवस लाईनवर बसलेले असतात. बालाजीला जा, आणखी गुफेत जा, वैष्णवीला जा, आणखी अमरनाथला जा, गुफेत जा, इकडे जा, तिकडे जा. प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण बरोबर असतो. आणि तुम्हाला किती दिवस लागतात, काही वेळेस 2 दिवस दर्शन होते. पण दररोज पण एकादशीला किती दिवस लाईन लावून उभे असतात ते लोक. कुठेतरी त्या भगवंताला तुम्हाला मूर्तीरूपात दर्शन होतोय, बापरे तुझं असं होतं फेकून साईडला. आणि ते सेकंदाचं दर्शन मला पुण्य मिळालं, आता माझं सगळं चांगलं होईल. आता मला सांगा, तुम्ही ती ऊर्जा आहे, मान्य सगळे आहे. बरं, ते तीर्थांच्या जवळ जे ब्राह्मण आहेत, जे ओळख काढून बसलेले असतात, ते 24 तास देवाजवळ असतात. थोडं त्यांचं कर्म चेक करा, त्यांना ज्ञान प्राप्त झालेला, कशासाठी आले, त्यांचा उद्देश काय आहे. फक्त व्यवसाय भाग त्यांच्याकडे आहे, भक्ती आहे का, आणि त्यातून त्यांना ज्ञान प्राप्ती आहे का विचार करा. ओळख झाड का वगैरे असं काय केलं, त्याला दम बिर्याणी केलं, दम बिर्याणी मस्त खायचंय. असे कितीतरी ब्राह्मण कितीतरी त्या तीर्थांमध्ये खर्च करतात आणि एवढं सोडं पाळतात. एवढं सोडं नाही पाळत चालेल. भाव आणि कर्म शुद्ध असेल तर देव कुठेही येतो आणि त्याचं खरं स्थान तर आपल्या हृदयात आहे. या ऑनलाईनच्या माध्यमातून ही जनजागृती आहे. आमच्या ऑनलाईनच्या 24 तास सेवा करतात. घर बसून ठाईचं एक मन करावं आणि आपला अख्खा परमेश्वर आरवावा आणि त्याला तिथंच बोलवावं. बरं, हिमालयात जाऊ नये, कुठे जाऊ नये, तिकडे असं प्रपंच सोडून पलायन करू नये आणि प्रपंचात राहून भगवंत कसा बघायचा आणि नेमके कुठले कर्म करायचा, कुठला मंत्र करायचा तो आपल्याकडे येईल. कुठली साधना करायची की ज्याने मला आत्मिक संतुष्टी मिळेल. प्रपंचाला सगळं बोजा आणि उचलतो तुमचा. आम्ही कुठले काम आहे तुमचे सहज होतात, पण आम्हाला सांगायचं नाहीच. आम्हाला बरोबर नाही करायची की हे करा, ते करा, मला हे घेऊन द्या, ते घेऊन द्या, मला हे पाहिजे, ते पाहिजे, मला मुलगाचं लग्न करायचं, हे करायचं. ते सगळं लग्न होणार आहे, त्याची गरज आम्हाला आहे. तुम्हाला उत्तम कर्म करणं. पहिली गोष्ट, आता आजपासून निर्णय घ्या, जे कोणी नॉनव्हेज खात असतील ना त्यांनी तात्काळ नॉनव्हेज सोडा. आपला धर्म हा हिंदू सनातन संस्कृतीचा धर्म आहे, हा देवांचा धर्म आहे, दानवाचा अजिबात नाही. देवांचा धर्म आहे. आणि तुमचे वंश माहिती कोण आहे? दत्त, राम, कृष्ण, मोठे मोठे अवतारी, सूर्याचे पुत्र. आणि त्या कुळात तुम्ही जन्म घेताय. असे भंगार आणि सगळ्या धर्माचे त्यांचे धर्म असे तसे धर्म ही शैतानाची आवड सगळे तसे आहात. तुम्ही देवांचे अंश आहात. आपले सूर्यांचे माहिती का? शिवाजी महाराज. आपण सर बोलतो जय भवानी, जय शिवाजी. ही शिवचरित्र माहिती कसे? माहिती कसे? रामायण, महाभारत आणि तिसरं शिवचरित्र आहे. ते ऐकलं का? अहो आम्ही भाग्यवान, आम्हाला इतिहास होता. आणि इतिहासाचे टीचर जेव्हा शिकवायचे ना, पन्हाळगड, सिद्धिजोहर, अफजल खान, तेव्हा तास आमच्या डोळ्यापुढे असं चित्र उभारायचं आणि त्या लहानपणीच असं रक्त सळसळ करायचं. कशासाठी?
हिंदू सनातन संस्कृतीसाठी. आपल्याला कळलं का शिवराय काय होते, शिवरायांचे गुरु कोण होते, आणि आज तुम्ही भगिनी एवढ्या स्वस्थ बसणार केली कशामुळे, आज आपण यज्ञ होम कशामुळे. जर घाणेरी संस्था समाज जर त्यांचं मुलांसारखं त्यावेळेस जर हे असतं तर आपण असं स्वस्थ बसू शकलो असतो का हो? त्या काळाची मंदिरात सुद्धा जाणं आणि घंटेचा आवाज येणं सुद्धा कठीण होतं. कधी मुघल येतील आणि आपल्याला मारून टाकतील अशी अवस्था होती. शिवराय कसे जन्माला आले माहिती का, कसे जन्माला आले माहिती सांगू का. शिवराय जन्माला कसे आले, शहाजी राजे आदिलशाहीमध्ये होते. पाण्यामध्ये त्यावर शहाजी राजे आदिलशाहीमध्ये प्रांत करण्यात दिलेला होता. त्या प्रांताची गुलामगिरी करत होते शहाजी राजे. पाणी द्यायला पाणी त्याला काम लागेल. तर शहाजी राजे आदिलशाहीमध्ये गुलामगिरी करत होते, आणि ज्यावेळेस ते युद्धाला जायचे ना 2-3 महिने आदिलशाहीचा गुलाम करायची. ते युद्धाला जायचे ना, आता युद्धाला जाताना आपल्या एखादा नवरा सकाळी जातो संध्याकाळी घरी येतो, आहे का नाही, संध्याकाळी घरी येतो. तुम्ही त्याला स्वागत करतात किंवा वाईट नाही, पण रात्री झोपताना करतात की नाही, करतात ना. तुम्ही इकडे सांगता, तू आपण सांगतो इकडे सांगतो ना, चर्चा करतो. तेव्हा हे शहाजी घेऊन येताना वास्तविक जीवन सांगत होते. तसं जिजाऊंना रात्रीच्या प्रहरीमध्ये त्याच्या गप्पा काय असायचे माहिती का, काय असायचे, अगं इतका अत्याचार होतोय स्त्रियांवरती, पाहत नाही. हे मुघल लोक गावामध्ये जाऊन एवढा अत्याचार करतात, पाहत नाही. मंदिर तोडफोड करतात, पाहत नाही. आणि त्यांची गुलामगिरी करणं अजिबात पाहत नाही. असं वाटतं आपलं स्वतःच राज्य असलं पाहिजे, स्वतःच राज्य असलं पाहिजे, आणि या सगळ्या भगिनी सुरक्षित असल्या पाहिजे. हे कोणाचे विचार तळतळ त्यांना रात्रभर व्हायची, आणि जिजाऊ जेव्हा ते ऐकत होते तेव्हा त्यांच्या आंतरिक अशी आग पेटत होती. काय पेटत होती? आग, की आपल्या स्त्रिया सुरक्षित नाही, आपला प्रांत सुरक्षित नाही, कोणी विधाय यावं आणि त्याला नोटून खावं अशी अवस्था त्या काळची होती. आणि हे सगळे जे काही हिंदू होते ना, ते असे पाण्यात भरलेले होते, मेलेले होते. जेव्हा एखाद्याची फाड पडायची मुलांची आणि या स्त्रिया शेतामध्ये घेऊन जायच्या, आणि त्या रोडलेल्या स्त्रिया काय झालं, तर या स्त्रिया नंतर शेतात स्त्रिया स्त्रिया या पुरुषांच्या माना असायच्या. अशा अवस्था त्यावेळेस होत्या, आणि शहाजी राजे ही सगळं वर्णन जिजाऊंना सांगायचे. कोणाला सांगायचे? जिजाऊंना. तेव्हा जिजाऊची मान अशी अस्वस्थ व्हायची, त्यांच्या अंतरामध्ये एवढं रक्त झळझळ करायचं की बघा, शहाजी राजांची इच्छा होती की आपलं स्वतःच स्वराज्य असावं, त्यात कुठल्याही प्रकारचं अत्याचार विचार असू नये, आणि आपलं स्वतःच राज्य असावं, दुसऱ्यांचं प्रकारचं गुलामगिरी नको, शैतानाची गुलामगिरी नको, म्हणून आपण स्वतःच राज्य करूया. आणि मला हे सगळं करत असताना त्यांच्या अंतरामध्ये दोघांच्या, शहाजी राजे आणि जिजाऊ, असं रक्त सरळ करायचं भयंकर. त्या विचारांचा प्रभाव म्हणून ही गर्भधारणा झाली शिवरायांची, वेगवेगळ्या विचारांची. असं नाही प्रेम नव्हतं, विचार पेटते, विचार होते पेटते जगासाठी. आणि त्याच गिर्यामध्ये असा जबरदस्त बाणा होता, शक्ती होती, आणि विचारांचा प्रचंड प्रभाव त्या गर्भात पडला, आणि कुठून तरी एक दिव्य आत्मा जन्माला आला.
गर्भात असतानाच ती आई कितीतरी वेळेस युद्ध खेळायला गेली, घोड्यावर बसली आणि कितीतरी मोगल मारले तिने आणि इथून पोटातून त्या गर्भाला सुद्धा असा आनंद व्हायचा आणि त्या विचाराने तो गर्भ वाढत होता. साधे नव्हते शिवराय आणि त्याच्या वेळी त्या भवानी मातेला भवानीच म्हणून दिला जिजाऊंना, ती भवानीच होती आणि त्याच्या वेळी सगळ्यात जास्त त्रास जर झाला असेल तर आपल्याच लोकांचा त्रास जिजाऊला झाला आणि त्या लोकांची पळवाट काढत काढत शिवनेरीला तिने तो जन्माला घातला आणि नाव ठेवलं शिवाजी आणि तो फार मोठा महान आत्मा त्यावेळेस या पृथ्वीवरती आलेला होता आणि हिंदूंची त्यावेळेस त्या देवताला हिंदू संस्कृतीसाठी त्या देवतेला जन्माला घातलं त्या जिजाऊंनी आणि तिथून तो संघर्ष चालू झाला. मला सांगा वय वर्ष 13-14 वर्ष असताना आजच्या मुलांना काय करतो मला सांगा. 13 वर्षाचे असताना मुलांना सोबत घेऊन तेवढेच 22 मुलं घेऊन त्या शिवाच्या मंदिरात जाऊन अंगठा कापून त्या शिवाला रक्त दिलं आणि प्रतिज्ञा घेतली की आम्ही स्वराज्याची स्थापना करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्याला कळत नाही शिवराय काय होते, तो बाणा काय होता, नुसतं बोलून चालणार नाही, त्यांचे कर्म सुद्धा मी सांगेन. आणि त्या 13-14 वर्षी त्यांनी तोरणमाळचा गड जिंकला. तोरणमाळचा गड जिंकला. ही सामान्य व्यक्तिमत्व होतं का? हे सामान्य व्यक्तिमत्व होतं का? त्यांनी गुरु केलेला होता समर्थ रामदासांसारखा आणि गुरुंच्या प्रभावाने आई तुळजाभवानीने 60 किलो वजनाची, आता किती किलो वजन मला माहित नाही, पण त्या काळामध्ये आई भवानीने त्यांना युद्धासाठी तलवार दिली होती. देवता सुद्धा त्यांच्या या स्वराज्यासाठी सर्व प्रकारच्या देवता मदतीला होत्या. त्यांनी त्या काळी 33 कुलदेवीची मंदिरं बांधली, कुलदेवीची सेवा सांगितली, 96 मराठी पुस्तक लिहिलं, प्रत्येकाच्या कुलदेवता गोत्र हे सगळं सविस्तर त्यांनी समजावून सांगितलं. आमचं कार्य काय वेगळे, भवानीचं आम्ही काम करतोय, इथे यज्ञ पेटवलाय, कशासाठी पेटवलाय, कशासाठी पेटवलाय? धर्म संरक्षणासाठी, तुमचे आहार बदलावे, हिंदूची शक्ती जागृत व्हावी आणि तुम्ही सुद्धा असे शिवरायांसारखे पुत्र जन्माला घालावे. विचारांचा प्रभाव असेल तर सगळं करता येतं आणि कमजोर वृत्ती असली आणि अशी गुलामगिरीची सवय असली शिव जन्माला येत नाही. बळकटपणे आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याची शक्ती आपल्याला असली पाहिजे. प्रत्येक भक्तीमध्ये आपले कर्म चुकीचे नाही. चुकीचे म्हणजे काय? घाणेरडे आमच्या बहिणी ज्या सेवेमध्ये आहेत त्याकडे जिंकण्याची गरज नाही. अपमान सहन करण्याची ताकद ठेवतात, कमी बोलतात, कोणाची निंदा करत नाही, कुठल्याही परिस्थितीची त्या खचत नाही, परिस्थितीला प्रतिकार करणं शिकवलं जातं. बघा ही विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती आहे श्री स्वामी समर्थ महाराज. हे कोणाला कळत नाही. अनेक मंदिरे झाले, सगळे व्यवसाय झाले आणि व्यवसायाला मारून कुटुंब इथं बसावं लागतं. महाराज व्यवसायाचं त्यांचं नंतर काढतात एकदम स्वामी भक्ती केली पाहिजे. विश्वास स्वामी भक्ती केली पाहिजे. ही भक्ती कशी करावी? कर्म कसं केलं पाहिजे? प्रथम तुम्ही आज सांगितलं आजपासून नॉनव्हेज खायचं नाही. एकदा विष पिऊन एकदा मरून गेलेलं चांगलं, तर विष पिऊन किती जन्म सरपणं योग्य नाही. आणि तीच सुमाता जी आपल्या मुलाला शुद्ध सांगतील, अहो ते 2-3, 4-5 वर्ष मला काही कळतं का? चांगलं काय वाईट काय हे पालकांमुळे बिघडतात. जी आई आपल्या मुलाला नॉनव्हेज खाऊ घालेल ती आई म्हणजे भूमाता. आणि जी आई आपल्याला उत्तम शाकाहार देईल, शुद्ध शाकाहार, ती सुमाता, चांगली माता. आज म्हणून संकल्प करायचा की नॉनव्हेज कोणीच खायचं नाही. आमचा जवळ खातो, बाहेर खातो, पितो, त्याला वरती राहण्यासाठी तुम्ही सेवेत द्या. तो किती मोठा दूध असला, किती मोठा दाणा असला, त्याला दुधाचं तीर्थ द्या, लपून छपून त्याला खाण्यापिण्याचं द्या, सगळं सुरू दे.
आमच्याकडे आले असे आहेत ना ते रात्रंदिवस दारूमध्ये आणि मांसाहारामध्ये होते आणि इकडे एकदा एक संडे ट्यूजडे गेले आणि ते शुद्ध आरसाकडे झाले. पुरुषार्थ करायचा का? तो पुरुषार्थ दैवी पुरुषार्थ असला पाहिजे. आता तुम्हाला मी सांगितलं, आता संघ देखील तेवढाच महत्वाचा. थोडा वेळ घेऊ ना, बोलू ना, तर उताराकडे नाही ना. आमच्या बहिणीचं टेन्शन नाही तर 90% आपले 10% पुरुषांचा विषयच नाही ना. पुरुषांचा विषय कुठे आता त्यालाच माहिती हो. या बहिणीमुळेच तुझी निघून आमचे पुरुष नाही ते सेवेला होते काही झाडाले बसले टोप्या घालून काही झोपलेच घालते. आता हे लढाई तुम्हाला येतं का? उद्या रडांगणे आपलं उद्या सांगता येत नाही. उद्या हे सरकार कधी काय डबेला जाईल आणि दुष्ट लोकांचं सरकार येईल तेव्हा सर्व तुम्हाला पुरुषाकडे नाही स्वतःच करावं लागणार आहे. आहे की नाही? बाकी झालं जास्ती जिरणाचं पण देऊ माता आपल्याला उद्या उठून खंबीर तुम्हाला बहिणीला बनावं लागेल. इकडे आईचा परिवार पण त्याचं पण करायचं आणि इकडे सासरकडे पण खंबीर राहायचं. खर्चायला बात नाही. तुम्हाला तुम्ही 2 पिढ्यांचा उद्धार करतात, 3 पिढ्यांचा आईच्या वडिलांचा पण करतात आणि सासरचा पण करतात ना. बरं मग आता संघाचं महत्व काय आपल्या आयुष्यामध्ये? बळी वाया गेली कुसंघाने वाईट संघाने बळीचं म्हणजे देव सुद्धा लाभ झाले. चुकीचा संघ जर आपण पकडला तर बघा फार नुकसान होतं. एवढं नुकसान होतं ना तर दोघांना कोणी वाजत म्हणतात कोणी असते कोणीच नाही. नाथाचं कोणीच नाही का? नाथराणामध्ये गोरक्षनाथाचा जन्म होतो. ऐकलंय? बरं मी सांगतो. तर पश्चिमनाथ एका गावी येतात आणि एक सरस्वती नावाची महिला त्या ठिकाणी ती पुण्यवान असते ब्राह्मण म्हणून तिच्या दारी ते भिक्षा मागायला जातात. भिक्षा मागलेली अलग निरंजन आदेश. तर ज्यावेळेस ती बाहेर येते भिक्षा घालते आणि सहज बोल माते असं म्हणते. बोल माते तुला काय होय असं पश्चिमराज म्हणतात. ती माता म्हणून आज तुम्ही मला पुत्र नाही म्हणून माता हे तुम्ही साफ करावी आणि मला पुत्र द्यावा म्हणून ते काय करतात जवळ नाही भस्म काढतात आणि तिला सांगतात की हे भस्म घे आणि खाऊ टाक तुला पुत्र होईल. तो पुत्र 12 वर्ष झाले त्याला मी घ्यायला येईल. तो दैवी पुरुष असेल. आता ती भस्म घेते आणि सांगते कुठल्या तरी एका तो मंचुनाथ गेल्यावरती अशी एखादी भगिनी असते ना आपण विद्यार्थ्यांशी संवाद असतात बोलला आजकाल तर मोबाईल बसलाय तर जवळच ते तिला सांगते की आता एक साधू आला आणि त्याने मला भस्म दिलं की भस्म खाऊन घे आणि तुला मुलं होईल. ती म्हणलं अरे काय करी तू असं भस्माने मुलं जर व्हायला तर नवऱ्याची गरजच काय. तर तिला इतकं वेगळं सांगितलं तर ती म्हणते भस्म दिलं टाकून कुठे टाकलं उकड्यावर टाकून दिलं. उकड्यामध्ये काय गाईच्या ज्या गौऱ्या ज्या ठिकाणी आता जुन्या काळात गौऱ्या असायच्या खेडेगावामध्ये आता गौऱ्या वगैरे काही झाले नाही दुर्दैवी आपलं तर त्या गौऱ्याच्या जवळ टाकून दिलं ते भस्म. इकडे साधू मंचिंद्रनाथ वगैरे साधे नव्हते. 12 वर्षांची आठवण झाली त्या गावाकडे आले. गावाकडे आल्यावरती सहज त्या सरस्वतीकडे गेले. बोलते माते माझं काहीतरी मागणं आहे तुझ्याकडे. मी तुला पुत्र दिलाय पुत्र कुठे? ती म्हणते तुम्ही मला आशीर्वाद दिला मला पुत्र झाला नाही. मंचिंद्रनाथ असं शक्य आहे का तुला पुत्र झाला नाही? आमचा भस्मामध्ये झाला नाही. तिथं गिरी सूर्यासारखं गिरी येते आणि तू घेतला नाही येते भस्मामध्ये गिरी उतरते सूर्याचं आणि तू घेतला नाही नाशक नाही गेले का? ते म्हणते नाही महाराज मला एका बाईने सांगितलं काही होतं का तर मी ते टाकून दिलं. तेवढ्यात मंचिंद्रनाथ क्रोध आला आणि त्याने क्रोध अनावर घेतला. ते म्हणजे ती मला जागा दाखव कुठे टाकलंस ते भस्म. ते म्हणजे त्या गौऱ्या आहेत. त्यानंतर तुम्ही पाहिलं तिथं त्या गौऱ्याच्या खाली गोरक्षनाथाने 12 वर्षाचा ध्यान दादा साधना करत होता. त्याने सांगितलं सगळे गौऱ्या साईडला उचल आणि त्याने स्वतःवरती अशा वरती कवच निर्माण केलं होतं आणि असं जमीन ठक केली आणि सांगितलं घोडास उठ चल इथे बसतो. त्याने तो आवाज ऐकला
ते बाहेर आलं आणि ते तिच्या गर्भात वाढणारं बाळ आणि त्याने 12 वर्ष खूप लीला केल्या असत्या कृष्णासारख्या, पण एक चुकीचा संघ हलकट कान आणि ती कानातली गोष्ट ऐकून घेतली आणि ती उठली आणि त्यानंतर मग काय झालं, ते बाळ जेव्हा बाहेर आलं 12 वर्षाचं आणि म्हटलं चल बरं माझ्याजवळ, असं म्हणतं की बाई म्हणजे तुम्ही हे बाळ माझे घेऊन जाऊ दिलं नाही, म्हटलं मनुष्याला म्हटलं जर आता बोललीस तर खबरदार शापच देऊन टाकेल तुला सांभाळता आलं नाही. महासंघाचा दुष्परिणाम आहे आणि या स्त्रिया 90% चुकीच्या गोष्टी लोक ऐकतात, चांगल्या गोष्टी ग्रहण करत नाही. हा स्त्रियांचा स्वभाव आहे. आपण संघ कसा करावा? दुष्ट स्त्रीचा संघ करू नये. दुष्ट स्त्री जी या दत्त परिवार किंवा आपल्याला स्वामी सेवेपासून जी वंचित करेल ती घात करणारी स्त्री असेल. जी तुम्हाला इतर जोडेल ना ती कल्याण करणारी स्त्री असेल. इथून ज्या सेवा साधना होतील ना ते तुमच्या किती पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या असतील, समूह कर्मदोष नष्ट करणाऱ्या असतील, पितरांचे उद्धार करणाऱ्या सेवा असतील. आता आम्ही 24 तास मध्ये सेवा घेतोय. यातून आपला संघ उत्तम असला पाहिजे. संघ चांगला असेल, आमचा या विचारांचा प्रभाव, संघाचा प्रभाव तुमच्यावर जर झाला ना तर प्रत्येक स्त्री त्यांच्या घरामध्ये ही स्वामींची शक्ती अशी काम करते जशी एका मंदिरात तीर्थात काम करते. कधीही आपण आता 24 तास आपलं घर आहे, आपण 12 तास तरी करत असतो. आपल्या घरातलं फार मोठं ऊर्जा स्थान जर काही असेल तर देवालय आहे. मग देवालय कसा असला पाहिजे, त्यात ऊर्जा असली पाहिजे नाही, कितपत असली पाहिजे, ती ऊर्जेचं स्थान ते कसं असलं पाहिजे. आणि त्यात तुम्ही खेडेगावात देव ठेवले असतील, कधी पूजन नसतील, कधी आंघोळ करत नसाल, देवालयात बसून उलट्या करणारा पूजा तुमच्याकडे तुमच्या मनात असं विचार अरे मला काही राहायचं नाही, आत्महत्या करायची का? मग देवाला कसं सांगतं नाही, आत्महत्याच करून टाकते, कारण तुम्ही ऊर्जा भेटले नाही. तुमचा विचार होता ऊर्जेचा आणि देवाला न्याय जास्त नाही करत ऊर्जा दिली तुम्हाला. नुसतं विचारात मांडण्याचा आत्महत्या. याचा अर्थ काय की तुम्हाला किती मोठी संकट आली, तुमचं देव जर पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा देणार असेल तर तात्काळ तुम्हाला ऊर्जा मिळतात, अनुभव मिळतात. देव बोलतो कृती तो कुठल्या ऊर्जेची स्वामी बोलतात आणि तो प्रसंग कठीण समस्या टाळण्याचा प्रयत्न करतात. आणि गुरुंच्या बद्दल जर एक निष्ठ असाल तर नुसतं एकदा ओम सूर्यनारायण म्हटलं ना तात्काळ तुम्हाला दिशा मिळतात, अनुभव मिळतात. आणि कठीण संकटात कुठेही तुम्ही असलात तर ही शक्ती तारणार आहे. ही शक्ती मंगलमय आहे, तात्काळ तुम्हाला सर्व समस्यांतून निवारण करणारी आहे. म्हणून आमच्याकडे या निरंतर 8 दिवसाचं केव्हा सत्र होतं की देवघर कसं असावं. सगळ्यांनी टेलिग्राम मध्ये आताच जॉईन करावं. ही सगळी जॉईन आहेत का? काही प्रत्येकाने आमच्या टेलिग्राम 24 तास सेवा चालल्या आहेत, मार्गदर्शन आहे, विनामूल्य आहे. मोबाईल प्रत्येकाकडे, अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे टेलिग्राम ऍप डाउनलोड करा. देवघर कसं असतं 8 दिवसात 24 तास सेवेत कधीही मार्गदर्शन केलं जातं. वास्तू कशी असावी त्याबद्दल सविस्तर चर्चा केली जाते. सगळे विनामूल्य, दुकानदारी नाही, व्यवसाय नाही, भांडवल नाही, स्वामींच्या नावाने धंदे नाही. एक त्याच्याकडे ते अतिशय नालायक होते ज्यांनी स्वामींचा व्यवसाय केला. स्वामी नावाचे दररोज धंदे करताना अतिशय नालायक होते. ते स्वामींच्या गुरुत्वाला पात्र आहे. ज्यांनी स्वामी भक्ती केली नाही, स्वामींचे व्यवसाय केले, हे सर्व चांगला चौकट आहे. त्याचे नाव कोणीच काढू नये. जिथं स्वामी भक्ती आहे, आता महाराज आमच्याकडे आलेले आहेत. अक्कलकोटचे महाराज नवदुर्गा सहित, शिव पार्वती सहित या जगाचा कल्याणाचा विडा दत्तगुरूंनी घेऊन घेतलेला आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून घर घर हे स्वामींचं दर्शन पाहिजे. प्रत्येक शरीर या देहामध्ये श्री स्वामी समर्थांनी विराजमान झाले पाहिजे. आपला देह मला शरीराचं नाव काय हो? शरीराचा नाव काय? समाज काय? गाव काय? आता कुठल्याही देवाचं एक पत्ता असतो ना, असतो ते पत्ता देवाचा. एखाद्या व्यक्तीचं नाव पुढे जन्माला घातलं बाबाने, समाज आमगाव समाज आहे काय? बरं आता कुठे गाव एकत्र काय? शरीराचा पत्ता आहे ना. मग तालुका आमगाव, जिल्हा, प्रदेश आहे का नाही?
जोड ही तुमची शरीराची खूण आहे. शरीराचा आत्म्याचा नाव, आत्म्याचा खूण काय? आत्म्याचा आकार बदल आहे. तर ब्रह्मांडात हा जीव आहे, हा जीव आहे. तो शरीराचा तुमचा आत्मा झाला, पण आता मोठमोठ्या संख्येने ओळखी नाही, या गोत्राला जन्म आलाय, नाही पृथ्वी ही आहे आणि त्याचा गुरु कोण आहे, त्या आत्म्याची ओळख ही असते. मग आपला आत्मा म्हणजे आपली ओळख काय? आपल्या गुरूंचं नाव काय? श्री स्वामी समर्थ. या आत्म्याची ओळख काय? श्री स्वामी समर्थ. 2-4 सगळ्यांशी त्यांना विद्यार्थी असतात ना, त्याने लगेच तुम्ही ओळख म्हणलं श्री स्वामी समर्थ महाराज. त्याला कळलं ना त्याच्या आत्म्याचा महाराज बसले असं म्हणून मंत्र दिलाय आहे की नाही? आत्म्याचं नाव काय? श्री स्वामी समर्थ. कुठे बसले? आपल्या आत्म्यात. जी ज्योत आहे ती स्वामीची आहे. आणि प्रत्येक देवामध्ये जो आत्मा विराजमान आहे त्याने प्रत्येक आत्म्याने श्री स्वामी महाराजांना दूर करावं, तेव्हा या ज्योतीने ज्योत पेटल्या जाते. ज्ञानेश्वर हेच काय, देवता आणि गुरु यांना घाबरायचं आणि सगळ्यात मोठं जर मला घाबरायचं असेल ना, आपल्या कर्माला घाबरायचं. कधीही तरुण आपल्याकडे चांगलं केलं तर चांगलेच फळ मिळतील, वाईट केलं तर वाईटच फळ मिळेल. ब्रह्मांडात तुम्ही जीव कुठे दिले असेल, तुम्ही चुकीचे काम केले ना, तर ब्रह्मांडात तुम्हाला शोधून तुम्हाला फळ द्यायला येईलच. म्हणून आपण आपल्या कर्माला घाबरा, चुकीचे कर्म कधीही करू नका, कारण ही गुरूंची वाणी आहे. गुरूंच्या बघा विपरीतामध्ये देव माफ करतो, गुरु माफ करतात, पण आपलं कर्म आपल्याला माफ करत नाही. ते आल्यावर ते भोगून संपवावंच लागतं. चांगलं तर चांगलं फळ देईल, वाईट तर वाईट फळ देईल. असं कधी बघा, आज आजकाल लोकांनी घ्या अपराध करतात, मर्डर करतात आणि मी अपराध केला म्हणून वकील लावतात, वकील लावतात, कोर्टात पैसे दाबतात, हा वकील तो वकील जगात पैसे द्यायला आणि बिनधास्त सुटून येतात. आहे की नाही? बरं ते कर्म त्याला माफ करेल का? तुम्ही डिस्टर्ब झाले का? पुढे झालं का? एनर्जी संपली, बॅटरी डाऊन झाली का? म्हणून कुठे जावं लागले? काय बोलतो मी ऐकलं ना? अपराध. तर हे वकील रिपोर्ट कचेरी मूर्खपणे केली, पाऊल नये, वकिलांचे दुकानामध्ये चालू नये. हे आपण कोर्ट आहे स्वामींचं. या कोर्टात जो न्याय मिळतो कुठेच मिळत नाही आणि न्याय मिळवण्यासाठी कोर्ट हरकत नाही. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोर्टात कोण गेले का? कोर्टात कोण गेले? बरं मला सांगा, कोर्टामध्ये कोण गेले? त्या न्यायाधीशाला कुठली कोणती असते हो? कुठली कोणती असते न्यायाधीशाला? कोणी सांगितलं मला? हा, डोळ्याला कुठली बांधलेली असते ना? असते की नाही? असते का? आजकालच्या कोर्टामध्ये न्यायाधीश मोठी आहे ना, डोळ्याला कुठली बांधली म्हणजे अंगावर काढून ना पिक्चर नावाने सांगितले. त्या मुठीला पट्टी बांधलेली असते म्हणजे धर्मानुसारच न्याय मिळेल असं नाही. आहे नाही? छोट्या साक्षी पैसे त्याच्यावर कोण चालत सगळं. जेवढा मोठा माणूस पैसेवाला तेवढा मोठा कसंही कर्म करा, मिळतं. पण भगवंताचे सीसीटीव्ही नसतात. चुकीचं काम ना तर चुकीचं फळ. तर मला सांगा, जो काळातला आहे तो काळाच आहे ना, त्याला आपण मोठं का नाही ना? म्हणजे कर्म जसं चांगलं आहे ते चांगलं चांगलंच घडणार, वाईट आहे ते वाईटच घडणार. तुम्ही गुरु करा, त्या चांगल्या कर्माला देवता अक्षय पुण्याने फळ देतील, पण वाईट कर्माला देवता कधी अडवायला येत नाही. त्याचे शासन भोगावंच लागतं. सर्व कोणी का असेना, देव असो, गुरु असो, कोणी असो, ते कर्माच्या जेव्हा वाटायला येतं, कर्म तुम्हाला सुटत नाही. ते रामकृष्णांना सुटलं नाही, ते रामकृष्णांना सुटलं नाही. 2:25 झाले आणि 5 मिनिटं घेतो. तर प्रभू रामचंद्राने वाडीला मारला, लघु जरूर मारलं वाडीला. आणि लघु जरूर मारल्यानंतर त्या कृष्ण अवतारामध्ये त्याच मारेने जन्म घेतला आणि कृष्णाला बाण लावला आदिवासी म्हणून. तो त्याच्या उजव्या पायाला कृष्णाच्या बाण लागतो, उजव्या पायाला. आणि एवढा मोठा कृष्ण त्या युद्धामध्ये त्याला खूप बाण लागले होते, त्याला मरण आलं नाही. आणि त्या एका आदिवासीच्या बाणाने कृष्णाला मरण दिलं होतं. त्यावेळेस तो आदिवासी शोधत आला, चुकून बाण लागला. तर तू खूप रडलाय, भगवंत तू एवढा मोठा आहे कृष्णा, इतक्या मोठमोठ्या रावणाला तू मारलं, तू पूर्ण कर्म आणि एका माझ्या बाणाने मरतोयस, मी एवढा मोठा आहे. कृष्ण म्हणला, तू मोठा नाहीस रे बावळटा, तू गेल्या जन्माचा वाली होता
आणि तुला मी लपून छपून बाण मारला होता. त्याच्या मागचं कारण होतं लपून छपून बाण मारायचं मागे, तर ते वाढल्या विद्या होती. शत्रू पक्ष समोर आला त्याची अर्धी शक्ती त्याच्यात प्रवेश करून द्यायची आणि तो शत्रू लगेच निर्बल व्हायचा आणि तो जिंकायचा. म्हणून आपल्याला युक्तीने बाण मारला, समोर आले नाही. पण त्यावेळेस बोलताना बोलायला तू माझ्या खेळायला असताना माझ्याशी विकत खेळला असता, लपून छपून बाण मारला. पण ज्या रामाने बाण मारला तोच बाण कृष्ण अवतारात त्याच्याकडे आला आणि त्या आदिवासी निमित्त झाला. सांगण्याचं नवल प्रयास व्हायचं आहे, नियतीने रेखून ठेवलेला आहे. कर्मात हस्तक्षेप होत नाही, चुकीच्या कर्माने या जन्मांतरिक क्षमा नाही नाही नाही, चुकीच्या आहाराला या जन्मांतरिक क्षमा नाही नाही नाही. म्हणून गुरु केल्याला चुकीची कामं नको, निंदा नको, कपट नको, छळ नको, थोडा तुटणं नको. घरात जर इथे वाटे करायची असते ना, एका वाटेची समान 4 तुकडे करा. आपल्या भाऊबंदीचं, गावाचं आणि देवकीचं म्हणजे देवाचं कोणीच खाऊ नये. आणि ज्यांनी खाल्लं त्याला पिढ्या पिढ्या नष्ट होतात, भयंकर वाईट होतं. म्हणून हे धर्माचं ज्ञान आपल्याला मिळावं म्हणून गुरु करावे लागतात. आणि आजकाल गुरु म्हणजे काय झालं माहिती का, मोठ्या गाडीत आला आणि मोठ्या बंगल्यात आला, मोठ्या आश्रमात आला, मोठा गुरु. अरे नाही, हे सगळे मोठे ना, सगळे मोठे, सगळे मोठे. त्याला विरक्ती नाही, काहीच नाही, या सगळे भंगार आहेत, त्याचे साधन नाही, काहीच नाही. ही सगळी धर्म जर प्रबळ असता तर ती गुरु खरी असते, तर एवढा खतरनाक झाला असता. हे जेवढे धर्मगुरु आहेत ना, ही सगळी मायावी, त्याच्यात ताकदच नाही की तुमचा उद्धार करून जातील. बस ते राजकीय क्षेत्राशी मिळालेले असतात आणि त्यांचे बंगले, त्यांचे मंदिर आणि त्यांचे ट्रस्ट यांचे व्यवहार खूप मोठे मोठे, पण त्यांच्या शिष्याचं आध्यात्मिक उंचीच नसते. काळाची गरज आहे. हा अवधूत परिवार अगदी स्पष्टपणे, रोखठोकपणे आणि तुम्हाला जसे तुकाराम महाराज होते ना त्याकडे स्पष्ट बोलायचे, तसं त्या पद्धतीने बोललं जाते. म्हणून गुरु करताना विचार करावा, असं शेवटला एखाद्याला गुरु करू नये. गुरु असा करावा त्याने आपल्या हात उंच करावा, गुरु असा करावा जो गीतेचं ज्ञान द्यावा, जो गुरु असा करावा जो रोज धर्म समजून सांगेल, गुरु असा करावा त्याने आपल्या आध्यात्मिक उंची वाढेल, त्याला ज्ञान शिकवेल, आत्मशांती मिळवून देईल. आता इथं येऊन किती काय गोष्टी तुम्ही शिकला, जाताना काय घेऊन जा शिबिरामध्ये, काय घेऊन जा. इथून जाताना तुम्ही काय सत्संग झाला, इथून जाताना काय घेऊन जाईल, नाही बाबा आम्ही प्रोग्राम दिला ते श्वास बाहेर बस आणि बोल घरी आलो. तू बाबा काय गडबड करत होता, आपल्या दादा म्हणून आला होता, काय त्याने गडबड केली काही कळले नाही, ते बोलायचं काम म्हणजे तो पुरवठा लावलेला होता. इथून जाताना ती गोष्टी घेऊन जा, जी फार मोठी शक्ती आहे. पहिली गोष्ट आहार, पवित्र आहार, शुद्ध आहार, शाकाहार. जर स्वतःला हिंदू म्हणून गेलं असाल, हिंदू संस्कृती जर घेतला असेल तर आजपासून नॉनव्हेज बंद. त्याला हिंदू संस्कृतीत मागे नाहीये, सनातन संस्कृतीला शुद्ध आहार, शाकाहार. दुसरी गोष्ट संघ उत्तम करा, उत्तम सत्संग ऐका, त्यातून परमेश्वर शोधा. तिसरी गोष्ट रोज ध्यान करा. ध्यान जर कराल तर वाचाल, नाहीतर मग वाईट कर्मास्थिती मारा. इथं काय माहिती का, तुमच्या आत्म्याला विश्रांत करतोय. इथं कलेचा प्रभाव कमी आहे, मायेचा प्रभाव कमी आहे. इथून गेला प्रपंचात तर मायाच माया, कधीच करी आणि सगळ्यांनी देवीच्या दुराच्या जे काही आपल्याला लागलेले ग्रहण ते सुटणार नाही. यातून साधना करा, सेवा करा, श्री स्वामी समर्थ मंत्राचं अनुसंधान करा. आपले देवदेवाचे करा, कुलदेवता कुलदेवी मूळ स्थानी मान सन्मान करा. त्याशिवाय पिढ्यांचा उद्धार होत नाही, आर्थिक प्रश्न कधी सुटत नाही. म्हणून तुमच्याकडे आम्ही निवडून घेतला. या यज्ञातून बघा पंचमहाभूत झाले. तुम्ही चुकीचं जल पिताय, चुकीचा वायू तुमच्याकडे येतोय, वायू प्रदूषित झालाय सगळा, जल सुद्धा चुकीचं आहे, जे अन्न खाता ते चुकीचं आहे, जी भूमी आहे ती सगळी दोषयुक्त आहे. वरती आकाश पाहिलं तर ते आकाश कधी फाटेल आणि ते ओझोन वायूचा प्रकट झाला आहे. या सगळ्या बाबी विचार केला तर विज्ञान युगाने मानव जीवन अस्त व्यस्त नष्ट करून टाकले. बरं खोटं बोलतोय का मी, खोटं बोलतोय का?
तुमच्या पूर्वजांचं बाबांचं वय काय असेल 80 90 चेष्ट नाही काहीच नाही कंटेंट करेल आहे की नाही शेतात काम करणार आहे आता तर 18-20 वर्षांचा वय होऊन जातो आता गावाकडे होऊन जातं पूर्ण पासून बंद होऊन जातं डोळ्याला चष्मे लागले आहेत ना 18-20 वर्ष कोणाला हार्ट अटॅक येत आहे नाही करायचे आजार ही काय विज्ञानाची देणी सगळी एके ठिकाणी प्रगती केली आणि एके ठिकाणी आपण सत्यनाश केला आहे तर या सगळ्या बाबींचा समतोल राखावा म्हणून पंचमहाभूत घोडली कधीही प्रलय होतो कधीही पाऊस पडतो 6 महिने पाऊस जात नाही वादळ येतात भूकंप येतात जलप्रलय होतात हे सरकार तुम्हाला वाचले यातून तुम्हाला कोण वाचलेलं यातून फक्त हे यज्ञ युनिव्हर्सल पॉवर तयार करून ही सकारात्मक ऊर्जा विश्वास केल्यानंतर खूप मोठे बदल होतील आणि मानव आणि कमी होईल येत्या 5 वर्षात जलप्रलय भूकंप वादळ खूप होणार आहेत आणि मानव नष्ट होणार आहे आणि ते नष्ट होऊ नये म्हणून आपण यज्ञ करतोय चालेल सगळ्यांनी 5 मिनिटांनी बसून घ्या आपण ध्यान करूया ध्यान कसं करावं एकदम हालचाल करू नये आणि महाराजांची जे ऊर्जा आहे महाराजांचं स्मरण करावं महाराजांचे जे आकृती आहे आपण स्वामींच्या कृती स्मरण करावी आणि सगळ्यांनी टॉयलेट लागते बाथरूम लागते हे काय करावं हे काय सूर्याचं प्रतीक आहे काही कळत नाही मला अजिबात चंद्रासाठी आपण एकाग्र होत नाही कोणतीच कुठला विचार करायचा नाही तुम्हाला या ठिकाणी काही भगवतीचं दर्शन करून देऊ आलेल्या असताना स्वामीचं दर्शन होतील अगदी स्वतःला 5 मिनिटासाठी विसरायचे कुठलाच आपण तोंडाला सुद्धा मंत्र म्हणू नये कोणते शांततेने ऐकावा आम्ही सांगल्याशिवाय डोळे उघडायचे नाही आणि एकदा का स्वामींना तुम्ही नजरेत करून घेतलं आणि ते डोळ्यापुढे स्वामींना आणण्याचा प्रयत्न करा आणि तात्काळ लगेच महाराज तुमच्या पुढे येतील आणि नवदुर्गा सुद्धा तुम्हाला दर्शन देतील दर्शन घ्यायचं सगळ्यांचं कडक बसायचं कुठलाही प्रकारचा हालचाल नको काहीच नको सगळ्यांनी डोळे मिटा श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी डोळे उघडा. हाताला स्पर्श करा, हाताला स्पर्श करा आणि चेहऱ्याला लावा. स्वामींना प्रार्थना करा. याचंच आपलं 5 मिनिटाचं ध्यान लागलं पाहिजे. बघा, या ध्यानातून अनंत जन्मांचे कर्म यांचा नाश होतो. शंकराचं परमेश्वराचं ध्यान यातून केलं पाहिजे. चालेल. आता झालेली सगळी सेवा ही श्रीपाद श्रीमद भागवतो श्री स्वामी समर्थ महाराजांना करतो. तुम्ही सगळ्यांनी शांततेने हे जे मार्गदर्शन ऐकलं त्याबद्दल खूप धन्यवाद. शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव शंकर शंभो शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. बघा 2 मिनिटं जरा बघा, इथं आपल्याकडे एक स्टेशनरी आलेली आहे. आपल्या श्री गुरुदेवांचं विवाहातून श्री स्वामी समर्थ महाराजांचा युनिट जप आलेला आहे. हा जो युनिट बघा, हा जप चालू करून दाखवत आहे. हा जप कुठल्याच व्यक्तीचा आवाज यातून येत नाही. 2 मिनिटं थांबा. कुठल्याच व्यक्तीचा आवाज नाही यावा. हा आमच्या सेवेने रचिताई यांच्या घरामध्ये हा आवाज प्रगटला. कुठल्याही पद्धतीचा देवालयातून कंटिन्यू असा आवाज येतो आणि ती रेकॉर्डिंग केली. एखाद्या गुहेमध्ये एखादी महान आत्मा स्वामींचा जप करत असल्याचा आवाज आलेला आहे. आणि हा आवाज हे जप युनिट तुमच्या घरात असेल तर जबरदस्त पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये नगरात ऊर्जा राहणार नाही. कलह भेटतील आणि अन्नपूर्णा म्हणजे तुमच्या घरात जेव्हा स्वयंपाक करत असेल तेव्हा जप चालू ठेवला तर ते हा जपाचा संस्कार तुमच्या अन्नावरती होईल आणि यातून सकारात्मक ऊर्जा चांगले ग्रह तुमच्या आयुष्यात येतील. हा जप कुठल्याच माणसाचा आवाज येत नाही. हा जप डायरेक्ट देवालयातून आवाज प्रकट होतो आणि अशा अनेक घरांमध्ये होत आहेत. नैवेद्य खाणं हे सर्व काही त्याच्या सोबत आमच्या या श्री गुरुदेव परिवारातनं श्री गुरुचरित्र ग्रंथ काढलाय 5वा वेद. हा ग्रंथ एवढा अनमोल आहे. या ग्रंथामध्ये साक्षात 5 वेद आणि फार मोठी ऊर्जा असल्यासारखं आहे. या ग्रंथाचं पारायण केल्यास तात्काळ अनेक समस्या निवारण होतात. म्हणून हा गुरुचरित्र ग्रंथ आपल्या घरात असणं फार गरजेचं आहे. या ग्रंथाचं वैभव फार वेगळं आहे आणि या ग्रंथाचं जो पारायण करतो अद्भुत अनुभव होता. सोबत आम्ही आता मगाशी तुम्ही दुर्गा पाठ केला आणि या श्री गुरुदेव सगळ्यांना देखील दुर्गा काढली. आता आपलेच ग्रंथ आपलीच साधना आणि यातूनच श्री स्वामी महाराज तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे. सोबत निरंतर स्वामी चरित्र ही साधना आहे. 3 अध्यायांना 20 मिनिटं जप 11 गाणी जप. हे स्वामी चरित्र शॉर्ट केले 900 श्लोकी आणि तो अर्थसहित आहे आणि असं प्रत्येकाला हे समजण्यास योग्य आहे. हे स्वामी चरित्र घरात ठेवणं फार गरजेचं आहे आणि यातून आपल्या वैयक्तिक साधना जो रोज स्वामी चरित्र वाचेल या दिवसाचं योगक्षेम महाराज देतात आणि सांगतात. सोबत आणखी नवीन वर्षाचं हे सुंदर असं कॅलेंडर फक्त 30 रुपये हे कॅलेंडर आपल्याकडे आहे आणि हा जो फोटो आहे आमचा फोटो घरात असणं म्हणजे कुठेतरी संकट आलं एकदा ओम श्री विनायकाच्या नाव मंत्र म्हणा आणि एकदा त्याची कृती घ्या. सर्व घरांना आहे तो आणि आता ते कॅलेंडर नवीन वर्षाची कुठल्या तारखेला आपण पारायण करावं याची सविस्तर माहिती या कॅलेंडरमध्ये दिली आहे. बघा या ठिकाणी पारायणाचे दिनांक दिले या घोषणेमध्ये आणि अगदी व्यवस्थित दिलेले कॅलेंडर आणि हे कॅलेंडर प्रत्येक घरात असणं म्हणजे हे श्री गुरुदेव परिवाराचं घर आहे ही ओळख करण्यासारखं आहे. सोबत नवनाथांचं पारायण आणि येत्या 25 जानेवारीला आपण नवनाथ पारायण करणार आहे महिला नगर जिल्ह्यामध्ये जिथं कानिफनाथांची समाधी आहे. अशा ठिकाणी
महिला आपण नवनाथ पारायण 25 जानेवारीला राजवंश समितीने उपस्थित राहा. बोधबाधा, प्रेतबाधा, संबंधबाधा, करण्याची बाधा तुमच्या घरामध्ये अनेक प्रयोग झाले असतील. एकच द्या, वारंवार घेऊ नका. एकच दा नवनाथ पारायण आमच्या सोबत करा आणि ती लक्षात घेऊन जा. आणि स्वाहा ज्यांनी केलं त्याला उलट देऊ आम्ही. बोधबाधा, प्रेतबाधा, संबंधबाधा तात्काळ निवारण करण्याचं रामबाण औषध श्री नवनाथ. हे नवनाथ पारायण हा ग्रंथ आम्ही प्रकाशित केलेला आहे. याचं अद्भुत असं रहस्य आहे आणि नवनाथ प्रत्येकाने घरी पारायण करावं. नाथांची शक्ती आजच्या काळात उतरत आहे आणि आपण सगळ्यांनी बघा एक ग्रंथ आपण इथून घ्यावे आणि सगळ्यात महत्त्वाचं युनिटचा आवाज सगळ्यांनी ऐकावा. कसा आवाज येतो सांगतो. असं जर या युनिट मध्ये आणखी दुसरे 5 नंबर आहेत आणि याचा जो बॅक साऊंड आहे ना तो ओंकार ध्वनीचा आहे. श्री स्वामी समर्थ. तो बॅक साऊंड ओंकार ध्वनीचा आहे. तसंच बॅक साऊंड आम्हाला दुसऱ्या मंत्राला पाहिजे होतं म्हणून एका म्युझिक बाहेर गेलो आम्ही आणि त्याला सांगितलं बाबा हा मंत्र जो आहे ना असा बॅक साऊंड आम्हाला शोधून दे. तो 1 दिवस पूर्ण वेळा झाला. तो उलटा असा बॅक साऊंड होऊ शकत नाही. हे कोणी म्हटलंय, कोणी केलंय? तर हा साक्षात गुहेतून आवाज प्रकटला आणि तो आवाज त्या ताईंच्या घरात आज देखील येतो. अद्भुत ते नामस्मरण आहे. ते कोणाच्या आवाजात नाही. कुठेतरी श्री स्वामी महाराजांचं ते जप करत आहे. गुहेतून जो ओंकार ध्वनी रिपीट येतो त्या पद्धतीचे नामस्मरण आहे. ती महाराजांची फार मोठी महान आत्मास्मिक शक्ती आहे आणि तो आवाज आपल्याला जातेनं म्हणजे बघा अद्भुत सामर्थ्य मिळण्यासारखं आहे. म्हणून ते युनिट आम्ही तुमच्या आणलेलं आहे. चालेल झालेली सगळी सेवा श्रीपाद श्री वल्लभात वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना बोलतो.